फरक आहे, कारण ते ऑफ स्क्रीन कधी अभिनय करत नाहीत. मुळात मला सिनेमात आणलंय त्यांनी. यामध्ये एक छोटासा रोल केलेला आहे. सध्या सर्वत्र ओले आले सिनेमाची चर्चा आहे. पिक्चर नुकताच रिलीज झालाय आणि माझ्यासोबत आहेत मकरंद अनसपुरे. मकरंद दादा, कसा अनुभव आहे? आणखी एक काम नानांसोबत, म्हणजे सिनेमाच्या बाहेरही भरपूर काम चालू आहे नाम फाउंडेशन सोबत, आणि नानांसोबत ऑन स्क्रीन काम करताना परत कसं वाटतं? मुळात मला सिनेमात आणलंय त्यांनी, त्यामुळे माझी रुपेरी पडद्यावरचा प्रवासच त्यांच्यामुळे सुरू झालेला आहे. माझा पहिला सिनेमा यशवंत होता, ज्यामध्ये नानांनी प्रमुख भूमिका केली होती. नंतर मी वजूद केला होता त्यांच्या बरोबर एन चंद्रांचा. पण मी खूप छोटे छोटे रोल करत 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 त्यांच्याबरोबर सिनेमा शिकत गेलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि आज पुन्हा त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना मला कमालीचा आनंद होतो. जसं तू सांगितलंस की पहिल्यापासून नानांनीच तुला सिनेमा सृष्टीत आणलं, पण इतक्यांदा नानांसोबत काम करतो. आता मी सिद्धार्थशी बोललो, सायलीशी बोललो, त्यांचा पहिला अनुभव होता नानांसोबत काम करतो. नाना ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन काय फरक दिसतो नानांना? खूप फरक आहे, कारण ते ऑफ स्क्रीन कधी अभिनय करत नाहीत. ऑन स्क्रीन ते अभिनय करतात. ऑफ स्क्रीन कधी अभिनय करत नाही. तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील? कुठल्याही पोस्टरवर मकरंद अनसपुरेचा फोटो आम्हाला पाहायला मिळत नाहीये, पण मकरंद अनसपुरे एक स्पेशल भूमिकेत आहे सिनेमा. काय मी यामध्ये एक छोटासा रोल केलेला आहे. बाबूराव नावाचं पात्र आहे, आणि मुळात इतक्या सुंदर गोष्टीचा आपल्याला काही अंशी का होईना भाग होता आलं, याचा मला जास्त आनंद आहे. सिनेमाला प्रचंड प्रतिसाद आहे. प्रीमियरलाही आपण पाहिलं, लोक अशी प्रेक्षक अशी सिनेमागृहात येत आहेत, पण तुझ्या आवाजात जाता जाता प्रेक्षकांना सिनेमागृहात कसं? त्यासाठी सिनेमागृहात येऊन तो आवाज ऐकणं जास्त गरजेचं आहे. तुला रस्त्यात डॉक्टर भेटला तर लगेच पॅन्ट खाली करतोस का इंजेक्शन द्या म्हणून? तर त्यामुळे मी असं बाहेर हे नाही करत. पण आवर्जून सिनेमागृहात जर येऊन तुम्ही पाहिलं तर तुम्हाला तो आनंद अनुभवता येईल. आणि ओले आले हा सहकुटुंब सहपरिवार घेण्याचा एक विलक्षण अनुभव आहे, हे मात्र खात्रीनं सगळ्या प्रेक्षकांना सांगतो. खूप खूप धन्यवाद मकरंद दादा, आणि ओले आलेसाठी खूप खूप शुभेच्छा.